उद्याचा पक्षप्रवेश काही सलामनी पडलेला आहे, काय कारण आहे त्याचं? नाही, उद्या सन्मान्य वरपुडकर साहेबांचा प्रवेश आहे. आता म्हणजे त्यांचा प्रवेशात त्यांचे कार्यकर्ता राहील आणि आमचे प्रवेशमध्ये माझे बघ कोण कोणाचा आहे म्हणून मी थोडा टाळलो. म्हणजे मी रिक्वेस्ट केली, मी सन्मान्य अशोकराव चव्हाणने कालची डेट घेतली तर मी त्यांना रिक्वेस्ट केली, साहेब की आपण 29 तारीख न ठेवता पुढील एक नंतर कोणतीही तारीख तुम्ही द्या, आपण त्यात प्रवेश करणार. आगामी काळामध्ये महानगरपालिकेची निवडणुका होणार आहेत. मागच्या टर्म मध्ये तुमची एखादी सत्ता होती, आता जर महायुती म्हणून लढले तर पुढं शक्ती जी आहे ती कमी होईल असं वाटतं तुम्हाला, आणि कशा पद्धतीने निवडणूक असणार आहे तुमची? नाही, शक्ती कमी होईल असा काही प्रश्न उद्भवतच नाही, कारण विधानसभाची निवडणूक आणि हा निवडणूकमध्ये फार फरक आहे. आणि प्रवेश आमचा झाल्यानंतर वरिष्ठांनी जे आदेश दिला मला की तुम्ही युतीमध्ये लढा, युतीमध्ये लढू, ते म्हणणार वेगळं लढा तर वेगळं लढू. तुमचा प्रवेश हा जो शक्ती प्रदर्शन करणार का साधा बघा, शक्ती प्रदर्शनचा विषय यात काही नसतं. प्रवेशमध्ये ज्याला वाटतंय की कैलास गोरंट्याल सोबत यायचं ते बरोबर येईल तिकडं. आणि शक्ती प्रदर्शन कधी करावं लागतात की एखादा मोठा इलेक्शन आहे त्याच्या अगोदर करावं लागतात, किंवा एखादा नेता आला आपला तर तेव्हा शक्ती प्रदर्शन करावं असतं. प्रवेशला शक्ती प्रदर्शन नसतं. ज्याला बघा, तुम्हाला जे येईल ते येईल, जे नाही आले त्यांचे आशीर्वाद घेऊन जाऊ. पक्ष प्रवेशाला कोणकोणते वरिष्ठ नेते जे आहेत ते हा उपस्थित राहणार आहे? सन्मान्य रावसाहेब दानवे साहेब, सन्मान्य अशोकरावजी चव्हाण, सन्मान्य अतुलजी सावे आणि सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील. आपले कोण कोण पदाधिकारी सोबत असतील? आपले तर जे आहे नगर परिषदचे नगरसेवक असेल आणि जे मला मानणारे लोक आहेत ते 100%. साधारण किती त्यांची संख्या असते? हे संख्या हे बघा, मी आता की मी ज्या दिवशी प्रवेशाची तारीख राहील त्या दिवशी तुम्हाला दाखवून देऊ ना, किती लोक राहील किती नाही राहील. तुमचा जो स्वभाव आहे तो बीजेपीला मॅच होऊ शकतो का? परिवर्तन ही समय का नियम है. परिवर्तन पछनी पड़ना रहेगा, क्यों नहीं गिरेगा. हार पछाने की जिस आदमी में ताकत रहती है वो हर चीज पचा सकता है. आपला अग्रेसिव्ह स्वभाव आहे. 50 खोके आपणच एक वाक्य काढलं होतं. हो ना, त्याचे जनक आहात आपण. हो. आता त्यात 50 खोके बरोबर लागते ते असं चालत असतात. त्यात काय आता सर्व राजकारण खोक्यावरच आहे. ज्या दिवशी खोके बंद होईल त्या दिवशी सर्व चांगले लोक निवडून येईल. भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. शिंदे गटामध्ये तुमचे प्रतिस्पर्धी सध्या आमदार आहेत. निवडणुका महानगरपालिका निवडणूक त्या दरम्यान मग त्यांचा प्रचार करावा लागणार असं वाटतं. मी तुम्हाला काय सांगितलं अगोदर की पार्टी जे निर्णय घेईल महानगरपालिकामध्ये ते आम्हाला ऐकावं लागेल. कुठली अटी शर्त नाही सध्या भाजप प्रवेशावर? नाही, काही नाही. ठीक आहे.